आता इर्टिगा घेऊन चाललोय आपण व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग करायला. चला बघूया बॅलन्सिंग कसं करतात. जाऊया आता ट्रायलला आणि काय फॉल्ट निघतो तो बघू आपण. आपण आलो आहे रेडगावकर साई व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंगला. आणि हे आहेत मास्टर. काय प्रॉब्लेम नंतर सांगा बरं का आम्हाला. चालू आहे आता गाडीची ट्रायल आणि बघू शकता तुम्ही. राईट पुलिंग आहे. अरे उजवीकडे ओढतीये ना. अरे बाबा प्रशांतजी एकदम खतरनाक आहे ट्रायल मारायला. आणि त्यांचं काम आम्ही क्रिस्टाचं काम असं केलं तिचे पुढचे दोनही शॉकअप सर डायरेक्ट गेलेले तरी तिचे 135-140ला ट्रायल मारली आम्ही. आता इर्टिगामध्ये थोडासा प्रॉब्लेम असा आहे की गाडी उजवीकडे ओढते. तर आपण व्हिडिओमध्ये पुढे बघू त्याला काय काय सोल्युशन निघू शकतं. आणि हा आमच्या चांदवडचा टोल नाका. ही आमची ट्रायलची जागा आहे. ये घुमा दिया गड्डे. तुला बाकी या टायरला आवाज बिवाज काही जाणवत नाही ना. हां असं ठुक 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 राईट. मला असं वाटायचं का काही डांबर चिटकलंय का काय. चटलेच आहे. बरं आता आपण ते आलटी पलटी करणार आहे सगळे एकसारखे. मग दुर्लक्ष जर केलं तर टायर खराब होऊन जातील. म्हणजे परत टायरचा खर्च वाढेल. तार मोकळा होतील टायरची. तर मित्रांनो तुम्ही पण गाडीचे मालक असाल आणि तुमची गाडी हात सोडल्यावरती उजवीकडे डावीकडे जात असेल तर नक्कीच एकदा अलाइनमेंटसाठी घेऊन या. इकडे आल्यावर ट्रायल होईल आणि जर खरंच गरज असेल तर तुमच्या गाडीची अलाइनमेंट केली जाईल. उगाच तुम्हाला खर्चात पाडलं जाणार नाही. इर्टिगाचे 4ही व्हील खोलायचं काम चालू आहे आणि एका टायरमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. तो टायर मी तुम्हाला दाखवतो. अलाइनमेंट उशिरा केल्यानंतर जो प्रॉब्लेम येतो. आता हे जे टायर आहे हे टायर तुम्ही बघू शकता ह्या साईडनी की बाबू थोडेसे त्याला रेषा आल्यात म्हणजे ते ब्लास्ट होऊ शकतं. आता याच्यावर काय चेक होणार आहे. बॅलन्सिंग. बरं मेजरमेंट ओके. राईट साईडच्या फ्रंट टायरची अलाइनमेंट झालेली आहे आणि लेफ्ट साईडच्या पण टायरची अलाइनमेंट झालेली आहे. नंतर बॅलन्सिंग करायची. आता रिअरचे दोन्ही टायर्सची अलाइनमेंट चालू आहे. काही वेट लावलेले आहेत. फ्रंटला काही जास्त प्रॉब्लेम नाही आहे. आता रिअरला बघू आपण काय आहे. फ्रंटला लेफ्ट साईडला आपण आता यूज केलेलं आहे स्टेपनीचं टायर. गाडी घेतल्यापासून स्टेपनी अनयूज आहे. एकदम नवीन टायर आहे. गाडी रनिंगमध्ये असताना या ठिकाणी कुठेतरी दणका लागलेला आहे आणि त्याच्यामुळे कदाचित ही अलाइनमेंट बॅलन्सिंग थोडीशी रॉंग झालेली आहे. चला आपण आता पुढचं काम करू. हे एकदम ब्रँड न्यू आहे स्टेपनीचं टायर. या दोन टायरची चालू आहे अलाइनमेंट आणि त्यानंतर मग इथे होईल बॅलन्सिंग. ती पण बघूया आपण. आता मागच्या टायरचं पण अलाइनमेंट झालेलं आहे. आता ते फिट करणार आहे आणि त्या ठिकाणी ती बॅलन्सिंग झाली का इकडे काय करणार आहे असं आहे का. तिकडे बॅलन्सिंग झाली आहे. आता या ठिकाणी जे टायर होतं ते पहिले हे वालं होतं. याची अवस्था बघा तुम्ही. हे असं झालेली. गाडी नवी असते आणि मग स्पीडमध्ये जेव्हा गाडी पळवू आपण तेव्हा कदाचित ते ब्लास्ट होतं किंवा तारा निघतात त्याच्या. तर ते तुम्ही बारकाईने टायर बघत चला. चला करा भाऊ करा. म्हणजे ही बॅलन्सिंग आहे आणि मग इकडे अलाइनमेंट आहे. मी उलटी माहिती देऊ राहिलो. चला हा काय आपला व्यवसाय नाही आहे पण तुमच्यापर्यंत काही माहिती पोहोचण्याचा प्रयत्न चालू आहे. आता गाडीमध्ये जी रेग्युलर हवा आहे ती सोडून दिलेली आहे. तिला नायट्रोजन एअर भरायचं आहे आपल्याला. तर नायट्रोजन हवा कशी भरणार ते पण बघून घेऊ. 4ही टायर आपण रिकामे केलेले आहेत. आता हे नायट्रोजन आहे का.
नायट्रोजन हवा ह्या मशीनमधनं भरली जाते. आपण जरा टायर चेक करू, कधीचं टायर आहे, किती वर्षाचं टायर आहे. कुठेतरी असेल याच्यावरती 2022 हे बघू शकता तुम्ही. 2022चे टायर आहे. जवळपास त्यांची लाईफ संपल्यातच जमा आहे आणि टायर टाकावं लागतील गाडीला, कारण 2022, 2023, 2024, 2025. आणि त्याचा प्रॉब्लेम काय होता मग की हे बघा, हे असे कट्स येतात त्याच्यामध्ये, म्हणजे ते टायर जास्त हवा भरली तर फुटू शकतं किंवा जास्त वेट पडला तर असे टायर ब्लास्ट होतात. उन्हाळ्यात खूप जास्त काळजी घ्यावी लागते. इकडे पण 2022 आहे, बघण्याचा प्रयत्न करू आपण. 2022. ॲक्सिडेंट व्हायचा नसेल तर टायर, ब्रेक्स हे तपासत चला, सीट बेल्ट वापरत चला. नायट्रोजन भरायचं काम चालू आहे. नायट्रोजन हवा, नायट्रोजन. तर मित्रांनो, नायट्रोजन हवा आता भरून झाली आहे आणि आता काय करतोय आपण नायट्रोजनचं सिम्बॉल म्हणून जर विचार नायट्रोजन ते हा. समजण्यासाठी त्या कलरचं मार्क ड्रॉप केला. असं आहे का? हे बघा, व्हेज कॅप लावलं आहे त्यांनी, म्हणजे ह्या गाडीमध्ये नायट्रोजन आहे. जर तुमच्या आसपास कोणाच्या गाडीला असे कॅप असतील तर तुम्ही समजून घ्यायचं की ह्या गाडीमध्ये नायट्रोजन हवा भरलेली. छोटीशी आयडिया आहे नायट्रोजन असण्याची. किती भारी वाटतं. बॅलेन्सिंग झालेली आहे, आता अलाइनमेंट करायची. ना रे प्रशांत, बॅलेन्सिंग झाली, आता अलाइनमेंट का? ओके, बॅलेन्सिंग झाली, आता अलाइनमेंट. चला बघूया त्याच्यामध्ये काय असतं. आता हे लावले सेन्सर कम कॅमेरा. सेन्सर किंवा कॅमेरा दोन्ही म्हणू शकता. आणि ते कनेक्ट आहे तिकडे या लॅपटॉपला किंवा स्क्रीनला. आता याच्यावरती दोनही साईडला 0-0 होईपर्यंत ही मंडळी काम करणार. गाडीचं मॉडेल सिलेक्ट केलं आहे, कंपनी मारुती, त्याच्यानंतर इर्टिगा. आणि आता काय येतं आहे समोर, गाडीची माहिती भरताय, गाडीचा नंबर आणि बाकीच्या गोष्टी. HY 9970. टेक्निशियनचं नाव टाकलं आहे प्रशांत. हे आले आपल्या समोर. तर मी होतो बाजूला, त्यांना करू द्या त्यांचं काम. सेंटर पॉइंट घेतलेला आहे. हे काय लावलंय आपण? स्टेअरिंग लॉक केली आपण. बरं, एकदम सेंटरला स्टेअरिंग सेंटर घेतलाय. ओके. आणि आता इकडे अलाइनमेंट काय बॅलन्सिंग का? अलाइनमेंटला गाडी लावलेली आहे. आता रॉंग आहे का? लेफ्ट साईडनं या साईडनं रॉंग आहे, या साईडनं ओके. बरोबर. म्हणजे हे टायर आतमध्ये गाडीचं, बरोबर. त्याच्यासाठी गाडी तुमच्या राईटला खेचते. बरोबर. हे टायर 3 पॉईंटमध्ये आहे. हे टायर आपल्या कंपनीचं रिपोर्ट 3 हो. आणि हा रिपोर्ट आहे 15. बरोबर. म्हणजे 8 8 5 13 डिग्रीमध्ये ती. आता तू त्याला एकदम ओके करणार का? हो, ही लाईन 3 डिग्रीमध्ये करणार, इकडे मी 3 डिग्रीमध्ये करणार. हो हो, मग नंतर ट्रायल मारली तर गाडी सरळ चालणार. गाडी सरळ चालणार. वा, तर बघा मित्रांनो, असं परफेक्ट काम होतं या ठिकाणी. आता सर चाललेत खाली, काहीतरी त्यांचे आता उद्योग करणार. ते घेतलाय मोठा पाना. चला, तर असं आहे व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग.
जवळपास 600 700 800 रुपये खर्च येतो. त्याच्यामध्ये प्रकार आहे, जर तुम्ही नायट्रोजन हवा भरली तर पैसे वाढतात, किंवा तुम्ही अजून काही तुमचं थोडंफार 10 100 200 रुपयाचा विषय असतो, पण करून घ्यायचा. आता इकडे खाली चालू आहे काम. आता स्क्रीनवर काय बदल होतो का बघू आपण. हा 0.7 0.5 4 3 हा बरं. राईटची अलाइनमेंट 4 3 2 1 1 2 3. जसं दवाखान्यात पेशंट असतं ना व्हेंटिलेटरवरती, तसाच काहीसा प्रकार आहे. पूर्ण ग्रीनमध्ये आता. तुला किती वर्षाचा अनुभव आहे हा? 6 वर्षाचा अनुभव आहे. क्या बात. तर गाडीचं झालेलं आहे फायनल काम. आता फक्त व्हील कॅप्स लावायच्या आणि ट्रायल मारायचे. तर मित्रांनो, इर्टिगाची व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंग, नायट्रोजन एअर हे सगळं काम झालं आहे. आणि मगाशी आपण जेव्हा गेलो होतो तेव्हा गाडी उजवीकडे टर्न करत होती. आता प्रशांत भाऊनी 1 तास तिच्यावरती काम केलं आहे. अरे पुढं बाहेर आहे भाऊ, पुढं बाहेर आहे. 120च्या स्पीडला गाडी आता. एकदम फायनल काम झालंय ना? एकदम फायनल काम झालं गाडी. हो. हे बघा, हात सोडून गाडी चालते. आता उगाच पुढे गाड्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला तो स्टंट करता येत नाहीये. आता प्रशांत भाऊचं हे रोजचं काम आहे त्याच्यामुळे ते करताय. तुम्ही असं घरी उद्योग हो काहीच नाही ना, एकदम फाईन चालते गाडी. एकदम फाईन चालते गाडी एकदम. तर मित्रांनो, तुमच्याकडे मारुती 800 पासून तर फॉर्च्युनर BMW पर्यंत कुठलीही गाडी असेल तर नक्कीच तुमच्या गाडीला जर व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंगचा काही त्रास असेल, काही अडचण असेल तर प्रशांत भाऊचा नंबर स्क्रीनवरती आहेच. त्यांना कॉल करा, संपर्क करा. उन्हाळा आहे, नायट्रोजन हवेचा वापर करा. मात्र 100 रुपये खर्च येतो आणि नायट्रोजन तुम्ही भरून घ्या. आता ही गाडी चालवायला खूप मजा येणार आहे. हे बघा, इकडे हात सोडताय. हे बघा, काहीच फरक नाही पडत आहे गाडीला. आता पुढे उगाच गाड्या असतात त्याच्यामुळे आपण जास्त वेळ हात सोडू शकत नाही. अशी मस्त अशी आपली अलाइनमेंट, बॅलन्सिंग झालेली आहे खूप कमी वेळात. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि प्रशांत भाऊचं काम तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा.